आपलं नागपूर ही विश्वाची सांस्कृतिक राजधानी. तर नागपूरच्या उद्भवस्थानी महाल आहे. महाल हे मोहऱ्याचं नाव आहे. तर नावामध्ये समृद्धी आहे. कसलं एरिया नाही, धारावी झोपडपट्टी नाही, तो महाल. नागपूरच्या महाल मध्ये हा कार्यक्रम होतो. नागपूरचं ऐतिहासिक महत्वाचं वैश्विक राजधानी मी म्हटलं, महालाचं वैशिष्ट्य काय? शताब्दी चालू आहे संघाची. तर 4 सरसंघ चालक या महालांनी या जगाला दिलेले. तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न 4 कुठून आणले? तर सृजन योगी डॉक्टर हेडगेवार, मी त्यांना प्रथम सरसंघ चालक नाही म्हणणार, आद्य सरसंघ चालक. ते महालातले, जुन्या महालातले प्रथम सरसंघ चालक डॉक्टर नमा परांजपे. ते 10 मध्ये सरसंघ चालक होते जेव्हा डॉक्टर हेडगेवार जंगल सत्याग्रहामध्ये आपल्यात होते. तर त्यांच्या कालखंडामध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याला सरसंघ चालक नेमलं, त्या दिवशी विदर्भात 16 शाखा होत्या संघाच्या. आणि 10 महिन्यांनी डॉक्टर वापस आल्यावर नमा परांजपे सरसंघ चालकांनी डॉक्टर हेडगेवारांना सरसंघ चालक म्हणून नेमलं. तर 16ची संख्या 250% वाढलेली होती 10 महिन्यात. म्हणजे 16ची संख्या 40 झाली. 1940 साली संघाच्या शाखा 700 होत्या. त्या 700 शाखा त्यानंतर महालातच नाही, आपल्या गल्लीत नाही. गुरुजी गोवरकर पुन्हा 1-2 नंतर नंबर 3रे सरसंघ चालक, त्यांना 700 शाखांचं नेटवर्क मिळालं. आणि 33 वर्षात त्यांनी 5 ते 5,500 शाखा 700 पासून वृद्धी केली. ही शाखेचं गणित का सांगतोय? तुम्हाला वाटेल की देवधर विसरणे आमचा विषय कोणता आहे? अर्थसाक्षरतेतून अंत्योदय हा विषय आहे. आणि हे सरसंघ चालकांच्या शाखा कशात सांगतात आहे? तर कोणत्याही शाखेचा संघाचा प्रचार करणं हेतू नाही. मी हे का सांगतो तुम्हाला 5 मिनिटातच लक्षात येईल. तर गुरुजींनी 700च्या 5,500 शाखा केल्या. मग 4थे सरसंघ चालक या सर्वांचा आपल्या विषयीशी संबंध येतो, तुम्हाला नंतर स्पष्ट होईल. बाळासाहेब देवरसांनी गुरुजींनी 33 वर्षात 700 शाखांना 5,500 शाखेत वाढवलं. पुढच्या 22 वर्षात बाळासाहेब देवरसांनी काय केलं? तो 5,500 शाखा 30,000 झाल्या. आणि 30,000 केव्हा झाल्या? 1994 साली. म्हणजे एका शाखेची वृद्धी 30,000 शाखेपर्यंत 1925 ते 1994 गणित पाडलाय. मग स्टॅग्नन्सी म्हणजे काय असते तुम्हाला सांगतो. कारण संघाचा खरा इतिहास बाहेर आलेला नाही, मी अभ्यासातून सांगतोय. 94 साली शाखा होत्या
30,000. 6 वर्ष रजूभैया सरसंघचालक होते. नंतर 2009 पर्यंत सुदर्शनजी सरसंघचालक होते. तर रजूभैया आणि सुदर्शनजी 9 आणि आधीचे 6 या 15 वर्षात 30,000च्या किती शाखा व्हाव्या? तुम्हाला शब्द सांगतो, 30,000 झाले. म्हणजे 15 वर्ष संघाच्या शाखा स्टॅग्नंट होत्या. 2009ला 7वे तरुण 7वे म्हणतोय कारण मी परांजपेचं गणित मांडलंय. 7वे सरसंघचालक मोहनराव 2009ला सरसंघचालक झाले. आणि आजची शाखांची दैनंदिन शाखा, मासिक साप्ताहिक शाखा मी बोलत नाही, त्याची संख्या 87,000 पर्यंत आहे. तर ही 100 वर्षाची जी शाखेची वृत्ती आहे ही का सांगितली याचं कारण तुम्हाला सांगतो. छोटी भैया दाखवत मगाशी तो श्रीपाठीची रेफरन्स दिला. छोटी भैया दाखवताना इतवारी शाखेच्या गुरुदक्षिणा कार्यक्रमात इतरांचा अनेकांचा विरोध असून मला बौद्धिक द्यायला बोलवलं होतं. आणि इतवारी शाखेच्या गुरुदक्षिणेच्या शाखेत माझं बौद्धिक झालं. ते काय झालं आत्ताच झालं. तेव्हा डॉक्टर आहुजा जरीपटका एरियाचे भागसंघचालक होते. त्यांनी मला जरीपटका शाखेमध्ये बौद्धिक द्यायला बोलवलं. मी बौद्धिक दिल्यावर बौद्धिक काय दिलं ते सांगतोय. ते दिल्यावर त्या कार्यक्रमातून उकरेच्या समिती डायरेक्ट मला त्यांच्या घरी घेऊन गेली आणि शाखेचं बौद्धिक घरच्या लोकांसमोर रिपीट करायला लावलं. आणि त्याचा आउटकम काय तो मला सांगताना अभिमान वाटतो. विकी उकरेला संघटनांचा ज्यांचा आजचा नागपुरातला परिचय असंख्य तुंग इमारत निर्माण करणारे बिल्डर आहेत. त्या शाखेत मी विषय काय मांडला. विषय होता त्या पूर्ण सिद्धी बांधव त्या उत्सवात होते कारण शाखांत एरियातली होती. मी त्यांना म्हणतो की तुम्ही सर्व संघाचे स्वयंसेवक डॉक्टर हेडगेवारांना मानता, त्यांचं पूजन करता. त्यांनी सांगितलं गुरुदक्षिणा गुरुनाथाची म्हणजे भगव्या ध्वजाला, पण इथे 2 फोटो ठेवलेले डॉक्टर आणि गुरुजी. तुम्ही त्यांना बंधन करता, पण डॉक्टरांची इच्छा होती भगवा ध्वज गुरु आहे. पण आपण डॉक्टर हेडगेवारांचं फॉर्म्युला शाखेत दिल्यावर लक्षात ठेवतो, धंद्यामध्ये विसरतो. आणि मी त्यांना म्हटलो तुम्ही सर्व सिद्धी बांधव, मी अनेकांना ओळखतो, तुम्ही गल्ल्याची गुलाम आहात. गल्ल्याचा गुलाम म्हणजे गल्ला सोडत नाही, प्रत्येक गोष्ट सेंट्रलाइज करता. आणि तुम्ही गल्ल्याची गुलाम झाल्यामुळे तुम्हाला डॉक्टर हेडगेवारांच्या फोटोला 2 फुलं व्हावीशी वाटतात, पण 700 शाखांचा फॉर्म्युला डोक्यात नाही. तुम्हाला गुरुजीला श्रद्धेची नाव घ्यावं असं वाटतं, पण 5,500 शाखा तुमच्या डोक्यात नाही. तुम्हाला त्यांचं खरंच जे तुम्ही उल्लेख केलाय, तुम्ही प्रामाणिक असाल तर गल्ल्याची गुलाम नका होऊ. हिंदू शब्दाची वाक्य नीट लक्षात घ्या. मी शाखेत म्हणतो हिंदू शब्दाची बडबड न करता हिंदूजा व्हा. हिंदूजा म्हणजे इंग्लंडमध्ये जागतिक किमतीचे सर्वात श्रीमंत उद्योगपती. तो गल्ल्याची गुलामी सोडा. तर आपल्या महाराष्ट्र जवळ जनरल मर्चंट मार्केटमध्ये कुलकर्णीच्या बंधूंची 1, 2, 3, 4 भाऊ होते म्हणून
4 औषधाची दुकानं होती. तिथून डायरेक्ट शाखेतून घरी आणि घरच्यांसमोर बौद्धिक क्रिकेट. तुम्ही गल्ल्याची गुलाम आहात. डॉक्टर हेडगेवारांना तुम्ही तिला मानत असाल तर ब्रँच आउट करा. आणि हे माझं बौद्धिक मी विसरून गेलो होतो. अनिल दांडेकर पुन्हा आपल्या महाल एरियातच मोठे झालेले उद्योजक, रिझर्व्ह बँकेत जरी नोकरी केली तरी मोठे बिल्डर. मी हे सर्व त्याचं टीकाकरण नाही सांगत आहे, त्याचं कर्तृत्व सांगतोय तुम्हाला की अनिल दांडेकरांचं कर्तृत्व त्यांच्या सहस्रचंद्र कार्यक्रमात भैयाजी जोशी माझी सहकार्याला आले होते आणि घनश्याम कुकरे यांनी भैयाजी जोशींना सांगितलं, भैयाजी जो हमारा कुकरेजा जो आज आपको पूरा बिल्डिंग वगैरह जो सब एक्टिविटी दिख रही है तो इनकी शाखा की बौद्धिक की वजह से हुआ. मी घनश्याम कुकरे यांनी भैयाजी जोशीला सांगितलं. आणि मी तुम्हाला रिपीट याच्यासाठी करतोय की आपला विषय काय, अर्थ साक्षरतेतून अंत्योदय. तर कुकरेच्या पैसे कमवणाऱ्या दुकानदारांचं गल्ल्याची गुलामी सुटली आणि ते नागपूरचे सर्वात मोठे बिल्डर उद्योजक झाले. तर हीच अर्थसाक्षरतेचं हे अर्थसाक्षरता समजून घ्यायची म्हणजे काय करावं. कुकरेजाने हिंदूला व्हायला पाहिजे आणि आपल्याला कुकरेजा होता म्हणून मुद्दापून अर्थसाक्षरता म्हणजे काय म्हणून उदाहरण कुकरेजा. आता विषय काय, दीनदयाल अंत्योदयातून अर्थसाक्षरतेतून अंत्योदय. मामा भोगरे पत्रकार तपस्विनी मला सांगितलेली एक घटना सांगतो. पूर्वी पद्धत होती गुरुजी म्हणजे कोण तुम्हाला सांगायची गरज नाही, सर्वांचं बॅकग्राऊंड एक आहे. जेव्हा सरसंघ गुरुजी जेव्हा नागपूरला असत तेव्हा पद्धत होती तरुण भारतातून गुरुजीला कागदात फोन केला जायचा. गुरुजी लँडलाईन फोनवर स्वतः यायचे आणि टीव्ही प्रिंटरवर आलेल्या बातम्या गुरुजीला सांगितल्या जायच्या. त्या दिवशी बातमी सांगितली गेली जनसंघाच्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्राचा ठराव आणि चर्चा याची बातमी टीव्ही प्रिंटरवर होती. मी गुरुजीला माझ्या विद्यार्थी दशेपासून अनेकदा बघितलंय, गप्पा मारलाय. त्याला गुरुजींच्या पद्धतीने होती. 3 जानेवारी 1969 बाळ ठाकरेंना घेऊन संघाच्या मुख्यालयात गुरुजी आणि बाळासाहेब देवसांची भेट घडवून आणण्यासाठी गेलो होतो. आणि तेव्हा बाळ ठाकरे गुरुजींना रिपीटेडली पडत होते, मला तुमच्या अँटी चेंबर मध्ये बोलायचं आहे. आणि गुरुजी सांगत होते तुमच्यावर 12 शिवसैनिक आलेले, आमची संघाची प्रमुख मंडळी आहे, तर आमच्याकडे अँटी चेंबर नाही, आपण तिथेच बोलूया. आणि बाळ ठाकरेंचे डायजेस्ट होत नव्हतं. हा दिवस आहे 3 जानेवारी 1969. बाळ ठाकरेंचं नाव आस्का सांगतोय अर्थसाक्षरता विषय डिकोड करण्यासाठी. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत शिवसेना उभी केली, पण मराठी उद्योजक शिवसेनेला महाराष्ट्रात निर्माण करता आले नाही. म्हणजे मराठी माणसाची अर्थसाक्षरता शिवसेना मुंबईत सुद्धा घडवू शकली नाही. म्हणून बाळ ठाकरेंचं नाव येतं आणि त्याला गुरुजी आणि बाळासाहेबांकडे घेऊन आलो होतो हे सांगितलं. पण आपला रेफरन्स भिन्न आहे. टीव्ही प्रिंटरचा डाटा सांगितला गेला. जनसंघाच्या अधिवेशनात हिंदू राष्ट्र गुरुजी तेव्हा गुरुजींची पद्धत होती ते एकट्याशी बोलताना आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल
असं इंग्रजी त्याला पेंटरगिरी म्हणतात. इतरांवर संस्कार करणं. तर गुरुजी एकाशी बोलत असेल ते आजूबाजूच्या संस्कार करायचं. गुरुजींनी टेली प्रिंटर वर बातमी देण्याला सांगितलं, दीनदयालजींचं चुकलं की दीनदयालजींचं पुण्यतिथीच्या दिवशी दीनदयालजींचं काय चुकलं ते तुम्हाला सांगतोय आणि ऐतिहासिक रेकॉर्ड ओपन करतोय. दीनदयालजींचं चुकलं. दीनदयालजी जनसंघाचे प्रमुख आहे. त्यांनी लक्षात ठेवावं, हिंदू राष्ट्र संघासाठी सोडून द्या, जनसंघाच्या प्रमुखांनी पॉलिटिकल पार्टीची जी रिक्वायरमेंट असते ती लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. दीनदयालजीला त्या दिवशी तो बोलतो वाक्य नाही ऐकायला मिळालं, पण नंतर ओघाने काय झालं असेल तुमच्या लक्षात आलं असेल. दीनदयालजी जेव्हा भेटले असतील गुरुजींना, गुरुजी सांगितलं हिंदू राष्ट्रावर तुम्ही ठराव जनसंघाचा आणला, तुमचं चुकलं. जनसंघाने हिंदू राष्ट्र नाही आणलं तर ते आमच्यावर सोडून द्या. तुम्ही पॉलिटिकल पार्टी निर्माण केली आहे त्याचे प्रमुख आहात, तुम्हाला पॉलिटिकल पार्टीची फिलॉसॉफी देता आली पाहिजे आणि मांडता आली पाहिजे. त्या कोल्ड वॉरच्या पिरियड मध्ये पॉलिटिकल पार्टीची फिलॉसॉफी आवश्यक आहे. तुम्हाला समाजवादी पक्षाच्या समाजवादाशी, कम्युनिस्टांच्या कम्युनिझमशी लढा द्यायचा आहे. तर जनसंघाचं हिंदू राष्ट्र नाही. आणि गुरुजींच्या या संस्कारातून काय घडलं असेल, एकात्म मानववादाचा जन्म झाला. म्हणजे एकात्म मानववादाचा जन्म कसा झाला हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल. मी मुद्दामून अधिकृतपणे संघाचा इतिहास म्हणून सांगतोय. आणि दीनदयालजींनी एकात्म मानववाद पहिले मुंबईत मांडला, नंतर केरळच्या अधिवेशनात मांडला. आणि गुरुजींचं दृष्टिकोन लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे हिंदू राष्ट्र नाही, तुम्ही तरी एकात्म मानववाद विकसित करून मांडला आणि समाजवादी आणि साम्यवादी साम्यवादाला केरळमध्ये जनसंघाचं अधिवेशन होणं, दीनदयालजी अध्यक्ष होणं, त्यांनी एकात्म मानववाद म्हणजे इझम बंद इझमशी फाईट देणं त्यांच्या डेंजर लक्षात आलं. आणि एकात्म मानववाद जनसंघात मांडल्यावर जनसंघ अध्यक्ष दीनदयालजी झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांची हत्या करण्यात आली. एकात्म मानववाद गरज होती, त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केलं, मांडलं आणि त्याची किंमत काय दिली, त्याची हत्या झाली. तर दीनदयालजींनी जे मांडलं तो एकात्म मानववाद होता. आपण इतिहासाशी खेळतो. दीनदयालजींची तेव्हाची सर्व पुस्तकं एकात्म मानववाद म्हणूनच आहे. नंतर आम्ही दीनदयालजींच्या एकात्म मानववादाचं नावच बदलून टाकतो. आम्ही त्याचं नाव केलं एकात्म मानव दर्शन. वाद आणि दर्शनामध्ये फरक आहे. दर्शन ही फिलॉसॉफी आहे, वाद ही फिक्स चौकट आहे. दीनदयालजींनी गुरुजींच्या प्रेरणेतून जे मांडलं तो एकात्म मानववाद होता, एकात्म मानव दर्शन नव्हतं. हा मुद्दा म्हणून तुमच्याकडे मुद्दा मांडतोय. अजून एक धक्कादायक मुद्दा मांडतोय. ज्यांनी गुरुजींची जे समोर लक्षात येतं की ज्यांनी गुरुजींची बुद्धीच ऐकली असती तर गुरुजींच्या तोंडात अद्वैत वेदांत होता. आणि नंतर गुरुजींच्या लिटरेचर मधला अद्वैत वेदांत गायब झाला. आणि हिंदुत्व आलं. हिंदुत्व गुरुजींनी मांडलेलं नाही, गुरुजींनी वेदांत आणि अद्वैत मांडलेलं आहे. कल्याण मासिकामध्ये गुरुजींचं मुलाखत आहे, त्याला विचारलं गेलं अद्वैत वेदांताचा रिअल लाईफशी काही संबंध आहे की. तर गुरुजींनी कल्याण मासिकाला उत्तर दिलं तर सर्व परिवाराचं नाव नाही घेतलं. त्यांनी सांगितलं की
अद्वैत वेदांत तत्वज्ञान म्हणजे काय? एक सत्य अनेक पद्धतीने प्रकट होतं. एक सत्य अनेक पद्धतीने प्रकट होणार मॅनेजमेंटचे फॉर्म्युले इंडियामध्ये, भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये सुरू झाले. त्यांनी संघ परिवार नाही सांगितलं, पण गुरुजींनी मांडलेला, निर्माण केलेला संघ परिवार एक सत्य आपापल्या पद्धतीने प्रत्येक परिवाराची संघटना मांडतं. ते अद्वैत तत्वज्ञानाचंच मॅनेजमेंट. पुन्हा पण दीनदयालजी बोलू, ज्यांनी एकात्म मानववाद मांडला. मी हा मुद्दा का सांगतोय? ज्या गोष्टी अर्थचिंतकांना, अर्थ साक्षर लोकांना समजून घेता पाहिजे सांगितलं नाही जातं म्हणून सांगतोय. हिंदू महासभा 1937 पर्यंत संघाबरोबर सर्व हिंदू महासभेबरोबर होता. 1937 ला हिंदू महासभेने इलेक्शन लढणं सुरू केलं आणि त्यांनी डायरेक्ट नाव जाहीर करून टाकलं डॉक्टर हेडगेवारांचं. डॉक्टर हेडगेवारांनी खुलासा दिला की हिंदू महासभेचा, त्यांच्या संशोधनाचा RSS आणि माझा संबंध नाही. तर हिंदू महासभा आणि RSS यांची वैचारिक हरकत, दोन्ही हिंदू फौज आहे, पण वैचारिक हरकत सहजीत झाले पासून झालेली आहे. ती या मिनिटापर्यंत टिकून आहे. मला परवाच विजय त्रिवेदी हिंदीच्या पत्रकारांनी म्हटलं, श्यामप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष, म्हटलं विजयजी ज्यांना इतिहास नाही माहिती त्यांना सांगा, श्यामप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. गुरुजींनी त्यांना सट टाकली की तुम्हाला नवीन पार्टी करायची आहे, संघाची पूर्ण तुम्हाला मदत मिळेल, पण तुम्हाला हिंदू महासभा सोडावी लागेल. हिंदू महासभा श्यामप्रसाद मुखर्जींनी सोडल्यानंतर जनसंघाचा जन्म आहे. आणि गुरुजींनी अजून एक टक टाकली होती, कुठली नाहीये म्हणून तुम्हाला सांगतोय. गुरुजींनी सांगितलं की हिंदू महासभेचं हिंदू व्याख्या आणि संघाची हिंदू व्याख्या भिन्न आहे. हिंदू महासभेच्या हिंदू व्याख्येत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदू व्याख्येत मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी हिंदू नाही असं स्पष्ट लिहिलंय. आणि हिंदू महासभा आधीचे मानतं. संघाच्या हिंदू व्याख्येमध्ये मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन किंवा कोणतेही रिलिजनचा माणूस हिंदू ही व्याख्या आहे. तर मिस्टर मुखर्जी तुम्हाला हिंदूची व्याख्याही बदलावी लागेल आणि हिंदू महासभा सोडावी लागेल. श्यामप्रसाद मुखर्जींनी ती अट मान्य केल्यामुळे ते जनसंघाचे फाउंडर झाले. आणि त्यांच्या मृत्यूनंतर दीनदयालजींनी जनसंघ लहानाचा मोठा केला. तुमचं मी मुद्दामून लक्ष केलं. त्यामुळे जर गुरुजींचं विज्ञान, गुरुजींचं दृष्टिकोन समजत असेल, मान्य असेल, तर हिंदू महासभा आणि संघ, हिंदू शब्द जरी कॉमन असला तरी सेपरेट आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. दीनदयालजी हिंदू राष्ट्र मांडू नका म्हणून एकात्म मानवा झालेला आहे. अनेकांना माहिती दत्तोपंत ठेंगडी सुद्धा जनसंघाचे फाउंडर आहे. दीनदयालजी बरोबर गुरुजींनी दत्तोपंत ठेंगडीलाही जनसंघात दिलं होतं. नंतर विड्रॉ केलं आणि त्यांनी भारतीय मजदूर संघ काढला. भारतीय मजदूर संघ यांनी कम्युनिझम आणि सोशलिझमची कॉपी नाही केली, एक नव सर्वनीती जगाला दिली. आणि दत्तोपंत ठेंगडींनी 92 साली दत्तोपंत ठेंगडींच्या भारतीय मजदूर संघाची 92ची ट्रेड युनियनची संख्या जगात हायेस्ट होती. इंटूक आयटूकला BMSनी मेंबरशिप मध्ये बीट केलं 92 साली. त्या दत्तोपंत ठेंगडींच्या कार्यकर्त्यांसमोर मला पुन्हा गप्पा मारायचा, भाषण द्यायचा, पदवी करायचा चान्स मिळाला. ना अर्थ साक्षरतेकडे आणतोय. मी
भारतीय मजदूर संघाच्या नागपूरच्या लोकांच्या लक्षात येईल की भारतीय मजदूर संघाच्या हजारो ट्रेड युनियन नागपुरात सुद्धा प्रत्येक ऑफिसची ट्रेड युनियन या मेजॉरिटी ट्रेड युनियनच्या हाऊसिंग सोसायटी भारतीय मजदूर संघाच्या हाऊसिंग सोसायटीनी नगर बसवली आहे आणि प्रत्येक नगरामध्ये कम्युनिटी हॉल आहे. पावसाळ्यात चारा तिथेच पडतो. तर नागपूरमध्ये शेकडो कम्युनिटी हॉल आहे स्वयंसेवक निर्मित हाऊसिंग सोसायटीचे. ते मनी मेकिंग सेंटर्स आहे, प्रॉफिट मेकिंग आहे. प्रॉफिटला पाप समजणारे नाही, सेल्फ सफिशियंट आहे. तर अर्थ साक्षरता म्हणजे काय तर दत्तवंत ठेंगडीच्या भारतीय मजदूर संघाच्या हाऊसिंग सोसायटीच्या कम्युनिटी हॉलच्या इन्कम कडे बघा. त्यांनी उभ्या केलेल्या टाउनशिप मध्ये शेतकऱ्यांची जमीन विकत घेतली, शेतकऱ्यांना श्रीमंत केलं, सोसायटीची प्लॉट पडून विकले. प्लॉट होल्डर रुपये 2 रुपये 5 रुपये कुठं प्लॉट घेऊन आज 1000 रुपये कुठाच्या रेटचे मालक झाले. विन-विन सिच्युएशन आहे ही. विन-विन सिच्युएशन नागपुरात नाही, पूर्ण भारतामध्ये संघ सृष्टीतील ज्या हाऊसिंग सोसायटी निर्माण झाल्या त्यांनी टाउनशिप डेव्हलप केलंय, त्यांची कम्युनिटी हॉल आहे. मी तुम्हाला आर्थिक मुद्द्याकडे देतोय. मगाशी मी पार्टाने ऐकलं होतं सिंपलजींचं वाक्य, आम्ही स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंग मध्ये. सिंपलजी तुम्ही जो परिचय करून दिला, आम्ही मालकीच्या बिल्डिंग मध्ये नागपुरात संघ स्वयंसेवक निर्मित संस्थांची अशी 2000 भवन आहे. पण अशी 2000 भवन आहे स्वयंसेवक निर्मित स्वयंसेवकांचं अर्थकर्तृत्व आम्हालाच माहित नाही. मी नाव घेऊन सांगतो, इथून अर्थ साक्षरता वाढवणं आहे पॉझिटिव्ह मुद्दा लक्षात घ्या. मी महानगर संघचालक लोयाजींना फोन केला की संघ स्वयंसेवकांच्या कर्तृत्वातून किती भावना असतील. खूप उत्तर द्या. ते सांगितलं 15 मिनिटं अजून विचार करायचा आहे. मी सांगितलं 2000 हिशोब त्यांना बोलतो, त्यांना तो कमी अर्थ साक्षरता म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, याला पैसा म्हणतो. हा पैसा काँग्रेसवाल्यांनी जेव्हा त्यांची शताब्दी झाली 1985 ला मुंबईला, तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट राजीव गांधींचं भाषण झालं. आणि यावर्षी मोदींचं भाषण तुम्ही ऐका. राजीव गांधी काँग्रेसच्या 100व्या निमित्ताने म्हणाले, एक सत्य तुमच्याकडे मांडलं, भाषण इंटरनेटवर उपलब्ध आहे. राजीव गांधी मुंबईला म्हणाले 100 वर्ष काँग्रेसची झाली आणि आजचं पिक्चर काय. तर आजचं पिक्चर असं आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीवर सत्ता दलाल बसलेले. हे दिलीप दुर्गंध भाषा नाहीये. राजीव गांधीचं काँग्रेस अधिवेशनातलं प्रामाणिक गांधी घराणं नेहरू घराणं प्रामाणिक फार कमी बोलतात, पण हे वाक्य प्रामाणिक आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या पाठीवर सत्ता दलाल पॉवर ब्रोकर बसले. तर ती बघा दिव्य काँग्रेस भवन आणि 100 वर्षामध्ये नागपुरामध्ये जर 2000 आहे भवन, तर भारतात तर काय असेल. मला परवा एका खोकट टीव्हीच्या पत्रकाराने विचारलं, दिलीप संघ की ताकद काय म्हणतो. मी प्रत्येकात निराळ उत्तर देतो, तुझं पॅटर्न लक्षात घेतो, तुला मी निराळ उत्तर देतोय. हा रिअल आपला म्हणे. पेट्रोल दिल्लीला 12 मजली 4 टॉवर संघाने बांधली आहे. तर सर्वात माहिती आहे संघ दिल्ली कार्यालय 12 मजली टॉवर 4 एका कंपाऊंड मध्ये
त्या बारामती टॉवरच्या वर हेलिपॅड आहे. सगळी नाही सांगत आहे, मी सरकॅस्टिकली बोलत नाहीये. संघ कार्यालयाच्या टॉपवर हेलिपॅड आहे. ही 21व्या शतकातली अर्थ साक्षरता साध्य केलेल्या संघाची शक्ती आहे. इथे दिल्ली पत्रकाराच्या लक्षात आणून दिलं की जे 12 टॉवर विदाउट सिनेमा थिएटर, विदाउट कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधून मेंटेन करतात आहे, तर 12 टॉवरचं कार्यालय मेंटेन करण्यासाठी ती आर्थिक कोण लागते. बांधताना तर पैसे एकदा जमा करता येतात, त्याचं मेंटेनन्सची कोण लागते ती दिल्लीच्या संघात आहे. ही संघाची ताकद आहे. तुम्हाला शीतावरनं भाताची परीक्षा करायची असेल तर संघ परिवारात 100 संस्था आहे. मुद्दा येतो अर्थ साक्षरतेतून अंत्योदयाचं काय. तर गुरुजींनी दीनदयाळजीला काय सांगितलं सांगतो. त्यांनी दीनदयाळजीला प्रश्न विचारला की लोखंडाची चेन असते, तिची ताकद कशी बोलायची. गुरुजी दीनदयाळजीला विचारतात तर फुकट 2 अधिक 2 4 असे तर प्रश्न विचारणारच नाही. दीनदयाळजीने उत्तर दिलं मजबूत कडी असेल तर चेन मजबूत होईल. गुरुजींनी सांगितलं संघाचा जन्म मजबूत कडीसाठी नाही आहे. कोणत्याही चेनची ताकद मजबूत कडीतून मोडता येत नाही. त्या चेन मधली जी विकेस्ट कडी आहे, कमजोर कडी आहे, तिथे चेन तुटते. त्यामुळे अंत्योदय म्हणजे काय हो, फार सोप्या भाषेत एखादी चेन जिथे तुटते ती मजबूत कडीत नाही, दुर्बळ. तर अंत्योदयाचा अर्थ असा, भारत 2000 वर्ष गुलाम होता का होता. स्ट्रॉंग पॉइंटवर आपल्याला हमले नाही झाले, आपल्या वीक पॉइंटवर हमले झाले आणि वीक पॉइंट एक्सप्लॉइट केले गेले. तर अंत्योदयाचं महत्व, समाजाची ताकद वरच्या लोकांच्या शक्तीत तळागाळातल्या शक्तीत पोहोचली जाते. हा अंत्योदयाचा अर्थ. आणि दीनदयाळजींनी मांडलेला जो विचार आहे, तो विचार एकात्म मानववाद म्हणतो की दर्शन म्हणायला तयार नाही, तो अंत्योदयासाठी. आता दीनदयाळजींचं अंत्योदय, महात्मा गांधीजींचं अंत्योदय एकच आहे. हिंद स्वराज्य हे महात्मा गांधींचं 1969 1910 इंग्रजांनी बॅन केलं. गांधींच्या हत्येपर्यंत जे पुस्तक बॅनच होतं, त्या पुस्तकातले हिंद स्वराज्याचे पॉइंट आणि दीनदयाळजींचं चिंतन काढलं आहे. हिंद स्वराज्यामध्ये स्पष्ट भाषेमध्ये महात्मा गांधी म्हणतात, वेस्टर्न सिव्हिलायझेशन पाप आहे, विष आहे. आम्हाला वेस्टर्न सिव्हिलायझेशन आउटराइटली फेकून द्यायचं. एकात्म मानवात अजून नवीन काय म्हणतो, फक्त एकात्म मानवात आणि दीनदयाळजींच्या आणि हिंद स्वराज्यामध्ये सर्व साम्यामध्ये एक मुद्दा भिन्न आहे. महात्मा गांधीजींनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार्लमेंटरियन डेमोक्रेसीला कॉन्स्टिट्यूशन म्हटलं. आणि महात्मा गांधींनी कधीही इंडियन नॅशनल काँग्रेसचं इलेक्शन मशिनरीमध्ये कन्व्हर्शन होऊ दिलं नाही. आणि दीनदयाळजी ही जरी ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम भारताची उचलल्यामुळे स्वीकारली होती, तरी दीनदयाळजींनी कधीही त्या सिस्टीमला करप्ट नाही होऊ दिलं. म्हणजे गांधीजीला ती सिस्टीमच नको होती. दीनदयाळजीला ती शुद्ध स्वरूपामध्ये मॉडर्न पद्धतीने काढली होती. आता पुन्हा मगाशी गुरुजींचं नाव घेतलं
तर गुरुजींवर कोणाचे संस्कार होते हो? सर्वांना माहिती आहे विवेकानंदांचे, सर्वांना माहिती आहे गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद या दोघांना जीव मानाचे आणि त्यांच्या थिंकिंग मधलं गुरुजींचं पूर्ण जीवन कार्य घडलेलं आहे. पण हे अर्ध सत्य आहे. गुरुजींचं सत्य तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांच्या शिष्येचं नाव सिस्टर निवेदिता. सिस्टर निवेदितेनी अग्रेसिव्ह हिंदुइझम मांडलेलं आहे. तिचे शब्द तिच्यासाठी वापरतोय, हे शब्द बदलत नाही. अग्रेसिव्ह हिंदुइझम. त्या सिस्टर निवेदितांनी काय म्हटलं आणि गुरुजींनी काय केलं तुमच्या लक्षात येईल. सिस्टर निवेदितेने म्हटलंय की हिंदुइझम, तिचा शब्द आहे, हिंदुइझम हा नैसर्गिक आहे. जसं निसर्गामध्ये नद्या, नाले, पर्वत, समुद्र यांची निर्मिती होते, नैसर्गिक निर्माती, तर हिंदुइझम नैसर्गिक नियमाने जन्माला आलेला आहे, विकसित झालाय. त्याच्यामध्ये निसर्गाची ताकद आहे, पण निसर्गाची कमजोरी सुद्धा आहे. सिस्टर निवेदिता म्हणतात हिंदुइझम म्हणजे नेचर फोर्स, याला जर सुपर पॉवर करायचं असेल तर काय करावं लागेल. सिस्टर निवेदिता म्हणतात की हिंदुइझमला म्हणजे नॅचरल फोर्सला मानवाच्या मॅनमेड ऑर्गनायझेशन, मॅन मेकिंग प्रोसेस, मॅन क्रिएटेड ऑर्गनायझेशनची जोड दिल्याशिवाय सुपर नेशन होऊ शकत नाही. आता तुम्ही सांगा सिस्टर निवेदितांचं अग्रेसिव्ह हिंदुइझम म्हणजे काय. नॅचरल हिंदुइझमला मॅनमेड कार्यकर्ते आणि ऑर्गनायझेशनची ताकद जोडल्याशिवाय सुपर नेशन नाही. अहो गुरुजींनी काय केलं, संघ काय करतोय आणि मोदी भागवत आज काय करतात. 2047 काय प्रकार. 2047 नैसर्गिक त्यांचं हिंदुइझम, पण तो शब्द त्या काळाचा त्यांचा हिंदू इतिहासवर भारतीय समाज त्याचे जे इनबिल्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, शक्ती आहे, त्याला मॅनमेड ऑर्गनायझेशन आणि मॅनमेड कार्यकर्ते यांची 100 वर्षात जोड दिली गेली म्हणून आजचे दिवस आहे. परवाच मोहनरावांना विचारलं गेलं की भाजपच्या सरकारमुळे तुम्ही का तुमच्यामुळे भाजप. तुम्ही प्रश्न उत्तर ऐकलं असेल. मोहनजी सांगितलं की भाजप नव्हता तेव्हाही आम्ही होतो, भाजप असतानाही आम्ही आहे आणि आमच्यामुळे ते का त्यांच्यामुळे आम्ही. तर एक निश्चित सांगतो, त्यांच्यामुळे आम्ही नाही पण आमच्यामुळे ते निश्चित आहे. हे सरसकट त्याचं परवाचं उत्तर आहे. या उत्तराचं बॅकग्राऊंड काय. 2024 हे अर्थ साक्षरता आणि अंत्योदय आणि समर्थ समृद्ध न्याययुतीत भारत 2047 या विषयाला धरून म्हणून उदाहरण होतंय. याचं बॅकग्राऊंड आहे की मोदीजींनी भाजपनी अत्यंत प्रामाणिकपणे 2024 लोकसभा निवडणुकीत जाहीर करून टाकलं. इंडियन एक्सप्रेस मध्ये मुलाखत आली आहे की आता आम्ही तरुण झालोय, आता आम्ही मोठे झालोय, आई बापांना थँक्यू, संघाला थँक्यू, तुम्हीच आम्हाला लहानाचं मोठं केलं, पण आता आम्ही एवढे मोठे झालोय, आता आम्ही आणि आमचं जग. आणि 400 पारचा नारा होता, 240 वर अडकला. मोदीजी सुद्धा हुशार, त्यांना संघमुक्त भाजप पाहिजे होता. 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत तर 400 ची जागा 240 नाही घेतली. 240 भाजप एनडीए धरून 400 जागा 282 घेतली आणि 240 झाल्यामुळं
ते शेवटी मोदीजी प्रचारक असतात. एक सिक्रेट तुम्हाला सांगतो, पंतप्रधान होत असताना मोदीजींनी तुम्ही क्रॉस चेक करून घ्या, मोहनजीला एक रिक्वेस्ट केली होती खात्रीमध्ये, सीताजी क्रॉस चेक करा तुम्ही, महाराज तुम्हाला सर्वात चान्स आहे. रिक्वेस्ट अशी होती की सगळ्याच्या पद्धतीप्रमाणे मी सीएम झाल्यावर आता मी प्रचारक नाही, पण माझी तुम्हाला लहानशी विनंती आहे, मी आता पंतप्रधान होतोय, माझं प्रचार तुम्हाला हिरावून घेऊ आणि सरसंघ झाला पाहिजे. खाजगी प्रॉमिस दिलं, तुम्ही स्वतःला प्रचारक समजता तर तुम्ही संघाचे प्रचारक होता. मुद्दाम सांगतोय, या घटना कुठे दिल्या जात नाही, विचारल्याचं काही पण देईल, खाजगीमध्ये कन्सेप्ट देतील. तर मोदीजी वाजता 240 लक्षात आल्याबरोबर मोदीजींनी संघमुक्त भाजपला संघयुक्त भाजप केलं. दिल्लीची निवडणूक, हरियाणाची निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक, बिहारची निवडणूक संघयुक्त भाजपमुळे काय घडलं ही बोलायची गरज नाही. तो 2047 हे जे प्रकरण आहे विकसित भारत, तर अर्थसाक्षरतेच्या मुद्द्यातून हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तर त्याच्यात मला माहिती तुमच्या मनात प्रश्न येईल, ते अंत्योदय ठीक आहे, अर्थसाक्षरता ठीक आहे, पण आमच्या श्रीमंतीचं काय, त्याचं उत्तर मिळणार आहे. पहिले 2047 ला काय होतं लक्षात घ्या. 2018 संघाचं ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि 2047 चा विकसित भारत संघाने ठरवला, संघ परिवाराने ठरवला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्टेट गव्हर्नमेंटचे रोडमॅप आहे 2047 विकसित भारताचे. आणि जर 2047 विकसित भारत होईल, आजचा भारत विकसित नाही, डेव्हलपिंग आहे. 2047 जर भारत विकसित होईल तर अडाणी अंबानींचं राज्य राहील का? हो, राहुल गांधी रोज विचारतात अडाणी अंबानी बजाज बिर्ला, तर राहुल गांधी का विचारतात याचं कारण आहे. राहुल गांधी फॉरेन फोर्सेस कडनं स्फूर्ती घेऊन भारतीय उद्योजकांना डॅमेज करत असतात. त्यामुळे अडाणी अंबानी सारख्या उद्योजकांना, वेल्थ क्रिएटरला डॅमेज करण्याचं कार्य सोरोस पासून अनेक संघटना करतात आहेत. भारतात त्यांची एजंट करतात आहेत, त्यांना भारतीय उद्योजकांना डॅमेज करत आहेत. भारतीय उद्योजक डॅमेज झाले तो विकसित भारत शक्यच नाही. नक्षलाईट चायनातून स्फूर्ती घेतात, पैसे घेतात आणि ट्रायबल पॉकेट मध्ये गेल्या 50 वर्षात नक्षलाईट विकासच नाही होऊन दिला. ते चायना सुपर पॉवर झाली आणि नक्षलाईट चायनीज एजंट भारतातले ट्रायबल एरियात सुद्धा इंडस्ट्री येऊ देत नाही. आता भाजप सरकारने मार्चपर्यंत पूर्ण नक्षलाईट मुवमेंट क्रश करून टाकू म्हटलंय. हे अर्थसाक्षरतेसाठी महत्वाचं आहे, कारण की अर्थसाक्षरतेसाठी मुद्दा महत्वाचा असतो की वेल्थ क्रिएशन कोण करणार, उद्योजक करणार. एक मुद्दा लक्षात घ्या, उद्योजक काय करतो, तो समृद्धी करतो. एकटा उद्योजक करतो का? कोणीच नाही. उद्योजकांबरोबर, इंडस्ट्री बरोबर, बिझनेस बरोबर उद्योजक हा एंटरप्रिनरशिप एक शक्ती आहे. तो अल्टिमेटली मनी मेकिंगचा गेम खेळतो आणि मनी मेकिंग घडवून आणतो तो उद्योजक. त्याच्या मोठमोठ्या ऍक्टिव्हिटी सांभाळणारा कंट्रोलर, त्याच्या खालती मॅनेजर, मॅनेजरच्या खालती वर्कर, म्हणजे जगभर वर्कर वर्क करतात म्हणून समृद्धी होते. पण वर्कर कडनं रिझल्ट घ्यायचं काम मॅनेजर करतो म्हणून वर्कर इफिशियन्सीने काम करून निर्मिती करतो पैशाची. आणि
मॅनेजरला कंट्रोलर करतो आणि या तिघांच्या मागे उद्योजक असतो. तर आता मुद्दा आहे, टाटा बिर्ला अडाणी अंबानी श्रीमंत होणार का? होणार नाही. होतात नाही, जगभर होतात, पण तेवढे श्रीमंत होतात का? नाही. आता एका मुद्द्यावर मी तुमचं लक्ष देतो. अडाणी अंबानी टाटा बिर्ला हे उद्योजक आहेत, मग त्यांच्या कंपनीचं मालक कोण आहे? ते मालक एकटे आहेत का? नाही. त्यांच्या कंपनीचे 5-10% शेअर त्यांच्याकडे, म्हणजे मालकीचा तुकडा. मग या कॉर्पोरेट वर्ल्डचं पूर्ण जे शेअर होल्डिंग आहे, म्हणजे शेअर होल्डर आहे, म्हणजे भागधारक आहे, म्हणजे मालक आहे, ते करोडो लोक आहे. रिलायन्स कंपनीच्या अंबानींनी रिलायन्स बद्दल जेवढे पैसे कमवले तेवढेच पैसे इन पर्सेंटेज रिलायन्सचा शेअर होल्डर सुद्धा कमवतो. अमाऊंट बदलतो, कारण की रिलायन्स शेअर होल्डरकडे 100 शेअर असतात, अंबानीकडे हजारो शेअर असतात. अमाऊंट बदलतो, पण पर्सेंटेज इक्वल आहे. तर आज अंत्योदयामध्ये बॉटमचा माणूस तर श्रीमंत, बरेचसे श्रीमंत झाले की ती श्रीमंती झिरपते, त्यामुळे श्रीमंती तर सर्वदूर जाणार आहे. पण विवेकानंदांची भाषा सांगतो की आमच्या नरेंद्र मोदी त्यांचं एक रोल मॉडेल, त्यांचे हिरो कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि ते स्वतःला साक्षात नरेंद्र टू समजतात. नरेंद्र 1 म्हणजे स्वामी विवेकानंद आणि आपले नरेंद्र टू म्हणजे नरेंद्र मोदी. ते डे अँड नाईट काम करतात, हॉलिडे घेत नाही, झोपत नाही, लोकांना झोपू देत नाही, पैसे खात नाही, समोरच्याला पैसे खाऊ देत नाही. याचं कारण त्यांच्यात सतत विवेकानंदांचा संचार असतो. आणि विवेकानंदांचे द्रष्टे वाक्य, द्रष्टेपणाचं लक्षात घ्या, जे गीतांच्या अंत्योदयाच्या प्लॅनमध्ये स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे, भाषण केलेलं आहे की आगामी काळ म्हणजे आता 21वा शतक आजच्या भाषेत बोलायचं झालं ते शूद्रांचं आहे. हे विवेकानंदांनी 100 वर्षापूर्वी मांडलंय. त्याला जो शूद्रपणाचा आहे आजच्या भाषेतला कोण? तो तुम्हाला मी स्टॅटिस्टिकल डाटा देतो, तो ऑथेंटिक गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे. 100% हिंदू समाजामध्ये 20% सवर्ण आहे, 80% ओबीसी, एससी, एसटी आहे, 50% ओबीसी आहे, 20% शेड्यूल कास्ट आहे, 10% शेड्यूल ट्राईब्स आहे, म्हणजे झालं 80%. म्हणजे 80% ओबीसी, एससी, एसटी आहे. हा विवेकानंदांच्या भाषेत शूद्र वर्ण आहे. त्यांची भाषा आणि आजचं तुम्हाला इक्वेशन मांडून दाखवत आहे. आणि हे 80% 80 नाही हो, 20% सवर्ण मध्ये अर्ध्या महिला आहे. तर महिलांना देवी देवता म्हणून मुक्त बनवण्याचा गेम ठीक आहे, पण ते पॉवर द्यायचं म्हणून 33% बिल 2023ला पास झालाय. इम्प्लिमेंट अजून नाही झालं. इम्प्लिमेंट झालं की नागपूर महानगरपालिकेचा फॉर्म्युला 50% महिलांचा तुम्हाला भारतात दिसणार आहे. तर 20% सवर्ण असल्या 10% महिला याही एक्सपर्ट आहे, विकर आहे, त्या 10% पकडल्या ते 100% पैकी 90% एसटी, एसटी, ओबीसी आणि सवर्ण महिला असा वर्ग होतो. आणि विवेकानंद म्हणतात कल का भारत शूद्रों का होगा, म्हणजे या 90% लोकांचा उद्याचा भारत होईल. आणि मग तुम्ही सांगा जातपात होत नाही हे सत्य आहे, पण ओबीसी पंतप्रधान 12 वर्ष सक्सेसफुल विश्वनेता झालाय की हेच विवेकानंदांचं चिंतन. हाच मुद्दा लक्षात घ्या. दीनदयालजींना अपेक्षित काय? इथे असणाऱ्यांचे आणि तुमचे मित्र आणि मित्रांच्या मित्रांना मला एक मुद्दा लक्षात द्यायचा आहे. जनसंघाला सांगा, म्हणजे आमच्या भाजपला सांगा, तुम्हाला हिंदू महासभा नाही व्हायचं
तुम्ही भाजप आहात. हिंदू महासभा आणि भाजपत फरक आहे. हिंदू महासभा व्हायचा प्रयत्न करू नका. आपला रस्ता भिन्न आहे, त्यांचा रस्ता भिन्न आहे. विकसित भारत भाजपचं आणि सर्व परिवाराचं विजय आहे. दीनदयालजींच्या एकात्म मानववादाचा अंत्योदय म्हणजे शुभ्र भारत होगा. हे विवेकानंदांचं वाक्य हा तुझ्या लक्षात घ्या. आमच्या आयडिया कोण पाहिजे हो. मी तर तुम्हाला सुरुवातच नागपूरच्या विकी कुकरजापासून करून दिली आणि नागपुरात बिल्डर आहे जे कॉमन मिडल क्लासमधून समोर आलेले ही उद्धव शब्द आहे. एक मुद्दा लक्षात घ्या की आपल्या महारामध्ये रामदेव बाबांच्या पतंजलीचं डिस्ट्रीब्युटरचं ऑफिस आहे. मला रामदेव बाबांचं महत्व इतर बाबांपेक्षा जास्त महत्वाचं वाटतं. पुन्हा कारण बाळासाहेब देवसांना हिंदू इकॉनॉमिक्स पुस्तक डॉक्टर बोबडे यांच्याला दिले होते. व्याज कमवलाय पण जगातल्या सर्व बँका जे फिक्स डिपॉझिटचं व्याज देतं ते महागाईचं बरोबर असतं आणि सरकार इन्कम टॅक्स घेतं. त्याच्यातून तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये पावळट लोक आहात म्हणून पनिशमेंट म्हणून इन्कम टॅक्स वसूल करतं. महागाई एवढी ग्रोथ देते आणि तुमचे माझे पैसे जागच्या जागी राहतात. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे ठेवल्यानंतर व्याज मिळतं आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंडामध्ये पैसे ठेवल्यानंतर शेअर मार्केटची ग्रोथ मिळते. आता तुम्ही म्हणाल की भविष्याच्या कमाईबद्दल काय की तुमच्याकडून फक्त प्रश्न विचारतो आणि तुम्ही कसे पैसे कमवणार तुम्हाला उत्तर देता येईल. सेन्सेक्स 100 होतात 86,000 पर्यंत आलाय. मान्य सर्वांना यात मोठं काही मुद्दा नाही. तर आपण एक गणित घेऊ. 100चा सेन्सेक्स केव्हा तरी 200 झाला, 200चा 400 झाला, 400चा 800 झाला. माझं गणित करतोय तुम्हाला पुढे उत्तर द्यावी लागेल. 800चा 1600, 1600चा सेन्सेक्स 3200 झाला, 3200चा 6400 झाला. तुकडं तर करेक्ट करायचंय. 6400चा सेन्सेक्स 12,800 झाला, 12,000चा 12,24 25,700 झाला, 25,700चा 51,200 झाला. आपण दुप्पट करतोय ना. 51,200 दुप्पट किती होती? 1,02,400. मग 100 वर्षापर्यंत 100चा सेन्सेक्स 52,000 झालाय गर्दीमध्ये. तो 52,000 तो गर्दी 1,04,000 सेन्सेक्स 1,04,000 होणार नाही होणार. 45 वर्षाचा रेकॉर्ड आहे. तो म्हणाल की नाही मग आज पैसे लावा सेन्सेक्सचे 84,000 1,02,000 होणार आहे किंवा मला नाही माहिती करत. मला भावागिरी नाही करत होणारे फक्त रेकॉर्ड. तर 84,000 आज चालले. तर काही वर्षात 2-4 वर्षात 5 वर्षाच्या आत 1,02,000 होती. 84 वर 102 म्हणजे 18. 84 म्हणजे 16,2 18 वाढले म्हणजे 20% ची ग्रोथ मिळाली. तर सेन्सेक्स गेल्या 45 वर्षात 15-16% वाढतोय. 15-16% सेन्सेक्स वाढतोय. तर तो सेन्सेक्स 1,02,000 होणार. तर आता आपण विषय पूर्ण करू. अंत्योदयमध्ये शेवटच्या विकेस माणसाचं तर श्रीमंती होणारच आहे. पण माझा तुम्हाला प्रश्न तो प्रश्न हा की 3 एमनी श्रीमंती होते. मसल पॉवर, मनी पॉवर आणि माइंड पॉवर. मसल आणि माइंड पॉवर एकत्र आल्यामुळे मनी पॉवर तयार झाली. मनी पॉवरचा रेकॉर्ड फक्त कृषी सभ्यतेचा आहे.
2000 वर्षांचं आहे. तर आपल्याला जर मनी मॅटर समजलं असेल, आपण अर्थ सक्षम झालो असू, तर 2047ला मोदींमुळे, भाजपमुळे, संघ परिवारामुळे, भाजपमुळे, फोर्सेसमुळे भारताचा आजचा जीडीपी $4.5 ट्रिलियन आहे. आजचा अमेरिकेचा जीडीपी $30 ट्रिलियन आहे. आजचा चायनाचा जीडीपी $20 ट्रिलियन आहे. चायना आपल्या 4.5 पट मोठा आहे. चायनापेक्षा अमेरिका 1.5 पट मोठा आहे. आणि आपला नामर्दपणा सांगतो, 1980 साली चायना आणि इंडिया बरोबर होते. म्हणजे 80 ते 90 आईचं आणि मुलाचं राज्य झालं. चायना 4.5 पट वाढला आणि आम्ही मागे राहिलो. तर आपली बस चुकली आहे, पण आता पुन्हा बस आहे. तर 2047ला जर आपल्याला समर्थ, समृद्ध, न्यायनीती भारताचा जर नागरिक व्हायचं असेल, तर आपल्याला अंत्योदय तर होणारच आहे, तुमचं सरकार देणारच आहे, करणारच आहे. पण तुम्ही आम्ही समृद्ध भारताचे समृद्ध नागरिक व्हावे, तर दीनदयालजींच्या स्मृतिप्रित्यर्थ एकात्म मानवात चिंतनातून लक्षात काय घ्यायचं, अंत्योदय शुभ्रम का भारत होगा, पण अल्टिमेटली विकसित भारत 2047. तर आपण आजच्या कार्यक्रमात एका संकल्पनेनं उठलो की त्या 22 वर्षामध्ये समर्थ समृद्ध भारताचा मी समर्थ नागरिक होईल. आणि जे वेल्थ क्रिएशन करणार आहे त्यांच्या बसमध्ये बसून फक्त आपण प्रवास करायचा आणि श्रीमंत व्हायचा. तर आजच्या दीनदयालजींच्या पुण्यतिथीबद्दलचा संकल्प एकच, अंत्योदय होणार, शुभ्रम का भारत होणार. पण जे अंत्योदय आणि शुभ्रम का भारत या लिस्टमध्ये नाहीये, त्यांना सुद्धा समर्थ समृद्ध भारताचा समर्थ समृद्ध नागरिक व्हायचंय. या संकल्पाने आज आपण दीनदयालजींना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली भेट करूया. आणि मी म्हणजे शब्द थांबतो. धन्यवाद.